नमस्कार मित्रांनो, एक्झाम जागर या एज्युकेशन यूट्यूब प्लॅटफॉर्मवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. तर मित्रांनो, या आधीच्या सत्रामध्ये मी तुम्हाला एक प्रश्न विचारला होता आणि प्रश्न काय होता? तर केंद्र सरकारने कोणत्या आर्थिक वर्षाच्या अर्थसंकल्पात डिजिटल रुपया आणण्याची घोषणा केली होती? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 म्हणजेच केंद्र सरकारने 2022-23च्या आर्थिक संकल्पात डिजिटल रुपया आणण्याची घोषणा केली होती. आणि नुकतंच आता आरबीआयने 1 नोव्हेंबर रोजी हा डिजिटल रुपया लॉन्च सुद्धा केलेला आहे आणि सध्या हा डिजिटल रुपया घाऊक व्यवहारांसाठी उपलब्ध असणार आहे आणि त्यासाठी आरबीआयद्वारे 9 बँकांना मंजुरी देण्यात आलेली आहे. आणि पहा आता हा जो डिजिटल रुपया आहे याला काय नाव देण्यात आलेलं आहे? तर सीबीडीसी म्हणजेच सेंट्रल बँक डिजिटल करन्सी असे याला नाव देण्यात आलेलं आहे. आणि हा डिजिटल रुपया 2 प्रकारचा असणार आहे आणि ते 2 प्रकार कोणते? तर सीबीडीसीआर म्हणजेच रिटेल सीबीडीसी आणि हा रुपया सर्वांसाठी उपलब्ध असणार आहे आणि सीबीडीसीडब्ल्यू म्हणजेच घाऊक सीबीडीसी आणि हा रुपया केवळ निवडक वित्तीय संस्थांसाठी उपलब्ध असणार आहे. तर ठीक आहे, तर आता आजच्या सत्राचा पहिला प्रश्न पहा. आता नुकतेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी G20 परिषदेची थीम आणि लोगो लॉन्च केलेला आहे आणि या प्रश्नामध्ये आपल्याला काय विचारलेलं आहे? तर आता 2023 मध्ये आयोजित करण्यात येणाऱ्या G20 परिषदेची थीम काय आहे? तर आता 2023 मधील या G20 परिषदेची थीम ही वन अर्थ, वन फॅमिली आणि वन फ्युचर अशी आहे आणि ही जी थीम आहे ही थीम वसुदैव कुटुंबकम यावर आधारित आहे. आणि पहा, याआधी सुद्धा मी तुम्हाला खूप वेळा सांगितलेलं आहे की आता भारत 1 डिसेंबर रोजी इंडोनेशियाकडून G20चं अध्यक्षपद स्वीकारणार आहे आणि भारत हा 1 डिसेंबर 2022 पासून ते 30 नोव्हेंबर 2023 पर्यंत या G20चा अध्यक्ष असणार आहे. आणि पहा, आता या थीम बरोबरच एक लोगो सुद्धा लॉन्च केलेला आहे, त्याविषयी सुद्धा आपण माहिती पाहूया. आणि पहा, आता तुम्हाला इमेजमध्ये ते लोगो दिसत असेल आणि या लोगोमध्ये केसरी, पांढरा आणि हिरवा हे 3 कलर तुम्हाला दिसत असतील. आणि आता हा जो लोगो आहे हा भारताच्या राष्ट्रीय ध्वजापासून प्रेरित आहे, त्यासाठीच यामध्ये हे 3 कलर वापरण्यात आलेले आहेत. आणि तसेच या लोगोमध्ये भारताचे राष्ट्रीय फूल कमळचा सुद्धा समावेश आहे आणि हे जे कमळ आहे हे विकासाचे प्रतिनिधित्व करते. आणि या कमळाला इथे 7 पाकळ्या दाखवलेल्या आहेत आणि या 7 पाकळ्या या 7 खंडांचे प्रतिनिधित्व करत आहेत. आणि पहा, आता हे जे G20 आहे याची स्थापना कधी करण्यात आली होती? तर 1999 साली या G20ची स्थापना करण्यात आली होती आणि या G20 मध्ये 19 देश आणि युरोपियन युनियनचा समावेश आहे. आणि पहा, आता 2023 मध्ये जी भारतामध्ये G20 परिषद आयोजित करण्यात येणार आहे ती कितवी परिषद आहे? तर ती 18वी परिषद असणार आहे आणि त्याचं आयोजन नवी दिल्ली येथे करण्यात येणार आहे. आणि या आधीची म्हणजे 17वी G20 परिषद ही 15 ते 16 नोव्हेंबर 2022 रोजी इंडोनेशियामधील बाली येथे आयोजित करण्यात आली होती आणि 16वी G20 परिषद ही इटलीमध्ये 30 ते 31 ऑक्टोबर 2021 दरम्यान रोम येथे आयोजित करण्यात आली होती. आणि ही जी 2022 मध्ये इंडोनेशियामध्ये G20 परिषद आयोजित करण्यात आली होती त्याची थीम काय होती? तर रिकव्हर टुगेदर रिकव्हर स्ट्रॉंगर अशी 2022 मधील थीम होती. ही थीम सुद्धा नोट करून घ्या. आणि आता प्रश्न क्रमांक दुसरा पहा. आता या प्रश्नामध्ये आपल्याला काय विचारलेलं आहे? तर इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन म्हणजेच इस्रोद्वारे कोणत्या देशाच्या सहकार्याने चंद्राच्या दक्षिण ध्रुवाजवळ रोवर पाठवण्याची योजना आखण्यात येत आहे? तर आता इस्रोद्वारे जपान या देशाच्या सहकार्याने चंद्राच्या दक्षिण ध्रुवाजवळ, ज्यालाच डार्क शेडो रिजन म्हणून सुद्धा ओळखले जाते, येथे रोवर पाठवण्याची योजना आखण्यात येत आहे आणि या रोवर बरोबर एक लँडर सुद्धा असणार आहे. आणि आता या मिशनमध्ये जो रोवर असणार आहे हा रोवर जपानी रॉकेटच्या मदतीने चंद्राच्या कक्षेत पाठवण्यात येणार आहे. आणि पहा, तुम्हाला माहिती आहे का, जसं भारताच्या स्पेस एजन्सीचं नाव इस्रो आहे तसं जपानच्या स्पेस एजन्सीचं नाव काय आहे? तर जॅक्सा असं जपानच्या स्पेस एजन्सीचं नाव आहे. आणि आता हा जो डार्क शेडो रिजन आहे याविषयी सुद्धा आपण थोडक्यात माहिती पाहूया. तर चंद्राचा गडक सावली प्रदेश हा चंद्राचा असा प्रदेश आहे की जेथे कधीच सूर्यप्रकाश पडत नाही, त्यासाठीच याला डार्क शेडो रिजन म्हणून ओळखलं जातं. आणि याच ठिकाणी भारताद्वारे आता रोवर पाठवण्यात येणार आहे. आणि याआधी सुद्धा भारताने चंद्रयान 2 मध्ये याच ठिकाणी रोवर पाठवण्याचा प्रयत्न केला होता, पण त्यावेळेस तो भारताचा प्रयत्न अयशस्वी ठरला होता. आणि आता आपण इथे चंद्राविषयी बोलत आहोत, तर चंद्राविषयी हे सुद्धा लक्षात राहू द्या. नुकतेच आता UAE आपल्या चंद्र मोहिमेसाठी चीन सोबत करार केलेला आहे आणि चीनने आता अलीकडे चंद्रावर एक मूलद्रव्य शोधलेला आहे आणि चंद्रावर मूलद्रव्य शोधणारा चीन हा जगातील 3रा देश ठरलेला आहे. आणि चीनने चंद्रावर कोणते मूलद्रव्य शोधलेलं आहे?
तर स्फटिक स्वरूपातील फॉस्फेट हे मूलद्रव्य चीनद्वारे चंद्रावर शोधण्यात आलेलं आहे. आणि आता पृथ्वी आणि चंद्र यांच्यामधील अंतर किती आहे? तर पृथ्वी आणि चंद्र यांच्यातील अंतर हे 3,84,400 किलोमीटर इतकं आहे. आणि पहा, भारताने याआधी चंद्रयान-2 मिशन कधी लॉन्च केलं होतं? तर 22 जुलै 2019 रोजी भारताद्वारे चंद्रयान-2 मिशन लॉन्च करण्यात आलं होतं. ही डेट सुद्धा लक्षात राहू द्या. आणि आता प्रश्न क्रमांक 3 पहा. आता नुकतीच डी.वाय. चंद्रचूड यांनी सर्वोच्च न्यायालयाचे 50वे सरन्यायाधीश म्हणून शपथ घेतलेली आहे. तर आता त्यांचा कार्यकाळ कधीपर्यंत राहील असं आपल्याला या प्रश्नामध्ये विचारलेलं आहे. तर डी.वाय. चंद्रचूड हे आता 10 नोव्हेंबर 2024 पर्यंत भारताचे सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश असणार आहेत. आणि पहा, याआधी सरन्यायाधीश कोण होते? तर यू ललित हे याआधी सरन्यायाधीश होते आणि नुकतेच आता 8 नोव्हेंबर रोजी ते या पदावरून निवृत्त झालेले आहेत. आणि त्यांचा कार्यकाळ किती दिवसांचा होता? तर त्यांचा कार्यकाळ हा 74 दिवसांचाच होता. आणि हे सुद्धा लक्षात राहू द्या की सर्वोच्च न्यायालयातील सरन्यायाधीशांना राष्ट्रपतीद्वारे शपथ देण्यात येत असते. आणि पाहता आपण इथं डी.वाय. चंद्रचूड यांच्याविषयीचे काही महत्त्वाचे पॉईंट सुद्धा इथे कव्हर करून घेऊया. तर पहा, 1998 मध्ये डी.वाय. चंद्रचूड यांची भारताचे अतिरिक्त सॉलिसिटर जनरल म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. आणि त्यानंतर 2013 मध्ये त्यांची अलाहाबाद उच्च न्यायालयाचे 45वे मुख्य न्यायाधीश म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. आणि तसेच त्यांना 2016 मध्ये सर्वोच्च न्यायालयात न्यायाधीश म्हणून बढती मिळालेली आहे. आणि अलीकडेच आता त्यांची नालसाचे कार्यवाहक अध्यक्ष म्हणून सुद्धा नियुक्ती करण्यात आलेली आहे. आणि आता ते सध्या भारताचे 50वे सरन्यायाधीश बनलेले आहेत. आणि आता हे जे डी.वाय. चंद्रचूड आहेत यांचे वडील सुद्धा भारताचे सरन्यायाधीश होते. आणि ते कितवे सरन्यायाधीश होते? तर 16वे सरन्यायाधीश होते. आणि त्यांचं नाव काय होतं? तर यशवंत विष्णू चंद्रचूड असं त्यांचं नाव होतं. आणि आता जे डी.वाय. चंद्रचूड आहेत यांचं पूर्ण नाव काय आहे? तर धनंजय यशवंत चंद्रचूड असं डी.वाय. चंद्रचूड यांचं पूर्ण नाव आहे. आणि आता जे यशवंत विष्णू चंद्रचूड आहेत हे भारताचे सरन्यायाधीश कधी होते? तर 22 फेब्रुवारी 1978 ते 11 जुलै 1985 या काळामध्ये ते भारताचे सरन्यायाधीश होते. आणि आतापर्यंतचा सर्वात मोठा कार्यकाळ असणारे ते भारताचे सरन्यायाधीश आहेत. तर यामधील एक एक पॉईंट नोट करून घ्या, अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे. आणि याबरोबरच हे सुद्धा लक्षात राहू द्या, 49वे सरन्यायाधीश कोण होते? तर उदय उमेश ललित होते. 48वे सरन्यायाधीश कोण होते? तर एन.व्ही. रमन्ना हे 48वे सरन्यायाधीश होते. 47वे शरद अरविंद बोबडे होते. आणि 46वे सरन्यायाधीश हे रंजन गोगोई हे होते. तर आता भारताचे पहिले सरन्यायाधीश कोण होते? तर हिरालाल कानिया हे भारताचे पहिले सरन्यायाधीश होते. आणि आता नेक्स्ट क्वेश्चन पहा. 9 नोव्हेंबर रोजी कोणत्या राज्याचा स्थापना दिवस साजरा केला जातो? तर 9 नोव्हेंबर रोजी उत्तराखंड या राज्याचा स्थापना दिवस साजरा केला जातो. आणि उत्तराखंडची स्थापना कधी करण्यात आली होती? तर 9 नोव्हेंबर 2000 रोजी उत्तराखंड या राज्याची स्थापना करण्यात आली होती. आणि आता हे जे उत्तराखंड राज्य आहे याआधी उत्तरांचल या नावाने ओळखलं जात असे, पण 1 जानेवारी 2007 पासून त्याचे नाव बदलून अधिकृतपणे त्याला उत्तराखंड असे नाव देण्यात आलेलं आहे. आणि उत्तराखंड या राज्याविषयी आपण एक्स्ट्रा माहिती सुद्धा पाहून घेऊया. तर पहा, उत्तराखंड या राज्याला चीन आणि नेपाळ या 2 देशाच्या सीमा संलग्न आहेत. आणि आता हे जे उत्तराखंड हे राज्य आहे भारतातील कितवं राज्य आहे? तर 27वं राज्य आहे. आणि सध्या याचे राज्यपाल कोण आहेत? तर गुरमीत सिंग हे राज्यपाल आहेत. आणि पुष्कर सिंग धामी हे उत्तराखंडचे मुख्यमंत्री आहेत. आणि उत्तराखंडमध्ये एकूण 6 नॅशनल पार्क आहेत. आणि ते कोणकोणते? तर कार्बेट, नंदादेवी, राजाजी, गंगोत्री, गोविंद आणि व्हॅली ऑफ फ्लॉवर्स हे 6 नॅशनल पार्क उत्तराखंड या राज्यामध्ये स्थित आहेत. तर आता प्रश्न क्रमांक 5 पहा. 7 नोव्हेंबर रोजी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते खालीलपैकी कोणाला राष्ट्रीय फ्लॉरेन्स नायटिंगेल पुरस्कार 2021 ने सन्मानित करण्यात आले आहे? तर नुकतेच आता राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते शशिकला पांडे आणि गंगा जोशी यांना राष्ट्रीय फ्लॉरेन्स नायटिंगेल पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेला आहे. आणि यावेळेस हा पुरस्कार एकूण किती नर्सना देण्यात आलेला आहे? तर 51 नर्सना हा पुरस्कार देण्यात आलेला आहे. आणि हा जो पुरस्कार आहे या पुरस्काराची स्थापना कोणाद्वारे करण्यात आलेली आहे? तर भारत सरकारच्या आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाद्वारे 1973 मध्ये या पुरस्काराची स्थापना करण्यात आलेली आहे. आणि हा पुरस्कार नर्सना त्यांनी दिलेल्या आपल्या समाजकार्यातील योगदानासाठी देण्यात येतो. आणि याआधी सुद्धा काही पुरस्कार देण्यात आलेले आहेत, ते सुद्धा आपण एकदा रिवाइज करून घेऊया. तर पहा, राणी एलिझाबेथ द्वितीय वुमन ऑफ द इयर हा पुरस्कार सुएला ब्रेवरमन यांना देण्यात आलेला आहे. प्रिझगर आर्किटेक्चर पुरस्कार फ्रान्सिस केरे. बोल्ट्झमन पदक दीपक धर. 2023 साठीचा गणितातील ब्रेक थ्रू पुरस्कार डॅनियल स्पिलमन यांना देण्यात आलेला आहे. एबेल पुरस्कार
डेनिस पार्नेल सुलिव्हन यांना देण्यात आलेला आहे. तर ग्लोबल गोलकीपर पुरस्काराने उर्सुला वान डेर लेन यांना सन्मानित करण्यात आलेला आहे. आणि विंदा करंदीकर जीवन गौरव पुरस्कार भारत सासने, जी.डी. बिर्ला पुरस्कार नारायण प्रधान आणि पुण्यभूषण पुरस्काराने नितीन देसाई यांना सन्मानित करण्यात आलेला आहे. तर आता प्रश्न क्रमांक 6 पहा. आता अलीकडेच ग्लोबल टीबी रिपोर्ट 2022 प्रकाशित करण्यात आलेला आहे. तर आता हा जो रिपोर्ट आहे हा कोणत्या संस्थेद्वारे प्रकाशित करण्यात आलेला आहे? तर हा जो ग्लोबल टीबी रिपोर्ट आहे हा नुकताच WHO द्वारे प्रकाशित करण्यात आलेला आहे. आणि आता या रिपोर्टनुसार 2021 मध्ये 2020च्या आकडेवारीच्या तुलनेत 4.5% टीबी रुग्णांमध्ये वाढ नोंदवण्यात आलेली आहे. आणि तसेच याचनुसार 2020 ते 2021 दरम्यान औषध प्रतिरोधक क्षयरोगामध्ये 3% वाढ नोंदवण्यात आलेली आहे. आणि तसेच क्षयरोगाच्या नोंद झालेल्या रुग्णांची संख्या ही 2019 मध्ये 7.1 दशलक्षवरून 2020 मध्ये 5.8 दशलक्ष इतकी झालेली आहे. म्हणजेच यात आपल्याला घट पाहण्यास मिळत आहे. आणि पहा आता आपण इथं क्षयरोगाविषयी बोलत आहोत. तर क्षयरोगाच्या जीवाणूचा शोध कोणी लावलेला आहे? तर 24 मार्च 1882 रोजी डॉक्टर रॉबर्ट कोच यांनी टीबीला कारणीभूत असलेल्या जीवाणूचा शोध लावलेला आहे. आणि यासाठी दरवर्षी 24 मार्च रोजीच जागतिक टीबी डे सुद्धा साजरा करण्यात येतो. आणि आता हा जो टीबीसाठी कारणीभूत जीवाणू आहे त्याचं नाव काय आहे? तर मायकोबॅक्टेरियम ट्युबरक्युली असं त्या जीवाणूचं नाव आहे. आणि आता आपण इथं WHO विषयी सुद्धा थोडक्यात माहिती पाहूया. तर आता WHO म्हणजे काय? तर वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन असे याचं पूर्ण स्वरूप आहे. आणि याची स्थापना 7 एप्रिल 1948 मध्ये करण्यात आली होती. आणि त्यासाठी 7 एप्रिल रोजी दरवर्षी जागतिक आरोग्य दिन साजरा करण्यात येतो. आणि आता हे जे WHO आहे याचं मुख्यालय कुठे आहे? तर स्वित्झर्लंडमधील जिनिव्हा येथे याचं मुख्यालय आहे. आणि सध्या डॉक्टर टेड्रोस अधानोम हे WHO या संस्थेचे महासंचालक आहेत. तर आता नेक्स्ट क्वेश्चन पहा. आता हा प्रश्न पहा, अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे. कोणत्या देशाच्या राष्ट्राध्यक्षांना राष्ट्रीय सुरक्षा धोरण जाहीर करणे बंधनकारक आहे? तर अमेरिका या देशाच्या राष्ट्राध्यक्षांना राष्ट्रीय सुरक्षा धोरण जाहीर करणे बंधनकारक आहे. आणि यासाठी अमेरिकेमध्ये गोल्ड वॉटर निकोलस डिपार्टमेंटल ऑफ डिफेन्स रिऑर्गनायझेशन ऍक्ट ऑफ 1986 करण्यात आलेला आहे. आणि या ऍक्टनुसार यूएसच्या राष्ट्राध्यक्षांना राष्ट्रीय सुरक्षा धोरण जाहीर करणे बंधनकारक करण्यात आलेला आहे. तर आता प्रश्न क्रमांक 8 पहा. आता नुकतेच विनिंग द इनर बॅटल हे पुस्तक प्रकाशित झालेलं आहे. तर आता या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर विनिंग द बॅटल या पुस्तकाचे लेखक ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू शेन वॉटसन हे आहेत. कोण आहेत? तर शेन वॉटसन हे या विनिंग द इनर बॅटल या पुस्तकाचे लेखक आहेत. अत्यंत महत्त्वाचं पुस्तक आहे. येणाऱ्या परीक्षेमध्ये तुम्हाला यावर एक प्रश्न विचारला जाऊ शकतो. त्यासाठी लक्षात ठेवा, विनिंग द इनर बॅटल या पुस्तकाचे लेखक शेन वॉटसन हे आहेत. आणि याबरोबरच याआधी सुद्धा काही पुस्तक प्रकाशित झालेले आहेत, ते सुद्धा आपण एकदा रिवाइज करून घेऊया. तर पहा, बिमल जालान यांचं फ्रॉम डिपेंडन्स टू सेल्फ रिलायन्स हे पुस्तक प्रकाशित झालेलं आहे. साहिल सेठ यांचं अ कन्फ्युज्ड माइंड स्टोरी, शशी थरूर यांचं आंबेडकर अ लाईफ, एलेन प्रेगर यांचं डेंजरस अर्थ, स्टीफन बार्कर यांचं लॉयन ऑफ द स्काईज, दीप्ती नवल यांचं अ कंट्री कॉल्ड चाइल्डहुड अ मेमोरी, वायोला डेव्हिस यांचं फाइंडिंग मी आणि फैसल फारुक यांचं दिलीप कुमार इन द शेडो ऑफ अ लेजंड हे पुस्तक प्रकाशित झालेलं आहे. आणि आता नेक्स्ट क्वेश्चन पहा. आता पहा, अलीकडेच भारतीय शास्त्रज्ञांनी भारतातील पहिले ओव्हरहाउझर मॅग्नोमीटर विकसित केले आहे. तर आता हे जे मॅग्नोमीटर आहे हे कोणत्या ठिकाणी स्थापित करण्यात आले आहे? तर आता हे जे ओव्हरहाउझर मॅग्नोमीटर आहे हे नुकतेच महाराष्ट्रातील अलिबाग येथे स्थापित करण्यात आलेलं आहे. आणि अलिबागमध्ये सुद्धा कुठे? तर अलिबाग चुंबकीय वेधशाळा येथे हे मॅग्नोमीटर स्थापित करण्यात आलेलं आहे. लक्षात राहू द्या, महत्त्वाचा प्रश्न आहे. आणि आता आजच्या सत्रामधील शेवटचा प्रश्न पहा. राष्ट्रीय विधी सेवा दिवस कधी साजरा केला जातो? तर दरवर्षी राष्ट्रीय विधी सेवा दिवस हा 9 नोव्हेंबर रोजी साजरा केला जातो. आणि हा जो दिवस आहे हा समाजातील गरीब आणि दुर्बल घटकांना सहाय्य देण्यासाठी 1995 मध्ये भारताच्या सर्वोच्च न्यायालयाद्वारे सुरू करण्यात आलेला आहे. आणि आता आजच्या सत्रामधील तुमच्यासाठीचा प्रश्न पहा. 17व्या प्रवासी भारतीय दिवस संमेलनाचे प्रमुख पाहुणे म्हणून कोणाला आमंत्रित करण्यात आले आहे? तर आता या प्रश्नाचं उत्तर कमेंटमध्ये देण्याचा प्रयत्न करा. उत्तर चुकलं तरी काय हरकत नाही, कारण ज्यावेळेस तुम्हाला या प्रश्नाचं योग्य उत्तर माहित होतं त्यावेळेस हे प्रश्न तुमच्या दीर्घकाळापर्यंत लक्षात राहतात. तर आता पुढच्या सत्रामध्ये पुन्हा भेटूया. धन्यवाद.